नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण बहुतांश बऱ्याच दिवसापासून काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असंख्य असे प्रश्न आहेत या संदर्भात आणि तुमच्यासाठी आज एक बोनस टिप देखील असणार आहे. बहुतांश खूप काही लोकं जे आहेत सध्या ऑनलाईन या गोष्टीचे वेट करत होते आणि त्यांना प्रॉपर गाईडन्स कोणी देत नव्हतं. तर त्या गोष्टीवर देखील आपण आज डिस्कशन करणार आहे. ओके. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम बघा मित्रांनो, आजच्या मेन टॉपिक जो आपला असणार आहे तो असणार आहे ABCID. ABCIDचे महत्त्व, ABCID कसा बनवायचा ते आपण ऑलरेडी घेतलेला आहे. ABCIDचा फायदा कसा होणार आहे, ठीक आहे, आणि ते कोणी बनवायचं आहे आणि कधी बनवायचं आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. आणि विथ लाईव्ह प्रूफ तुम्हाला किती क्रेडिट मिळतात ऑनलाईन, ऑफलाईन, कोर्स केल्याने किती मिळतात, सर्टिफिकेट केल्याने किती मिळतात, UG केल्याने किती मिळतात, PG केल्याने किती मिळतात, ठीक आहे, आणि क्रेडिट कशाप्रकारे ट्रान्सफर होतात आपल्या ABCIDमध्ये किंवा अपार आयडीमध्ये, या संपूर्ण गोष्टीवर आपण डिस्कशन करणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तुमच्या संपूर्ण जेवढे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थोडा व्हिडिओ मोठा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अजून एक स्पेशल सरप्राईज असणार आहे. ठीक आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता की अशा प्रकारे तुम्हाला जे आहे आपलं ऑफिशियल जी वेबसाईट आहे, ही कुठली वेबसाईट आहे तर या बघा आपल्या YCMची, बरोबर. तर YCMचं याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं कारण असं आहे की YCMमध्ये बरेच विद्यार्थी शिकतात. आता फक्त YCMच नाही तर बरेच काही युनिव्हर्सिटी वगैरे या ठिकाणी बघायला मिळतात आपल्याला. जसं की इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी असेल किंवा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी असेल संभाजीनगरची, बरोबर. तर अशा जे काही असंख्य युनिव्हर्सिटी आहेत, ह्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं, काय शिकायला मिळतं, विविध प्रकारचे कोर्सेस, विविध प्रकारच्या डिग्र्या, विविध प्रकारचे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, विविध प्रकारचे तुम्हाला नवीन काही गोष्टी बघायला मिळतात, काही स्किल्स कोर्सेस वगैरे बघायला मिळतात. ठीक आहे. तर या सगळ्या युनिव्हर्सिटीचा एकच हेतू असतो की तुम्हाला तुमचं आवडत्या विषयामध्ये किंवा आवडत्या फील्डमध्ये तुम्हाला डिग्री मिळवणे किंवा त्या जे काही सर्टिफिकेशन वगैरे असेल किंवा जे काही कोर्सेस वगैरे असेल तर हे तुम्हाला पूर्ण करण्याचं काम जे आहे त्या युनिव्हर्सिटी वगैरे करत असतात, बरोबर. परंतु जी NAP पॉलिसी आहे सर्वांना माहिती असेल. NAP पॉलिसी म्हणजे काय आहे सर्वांना माहिती असेल. तर NAP पॉलिसी जी आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, जी 2020 पासून लागू करण्यात आली होती, सर्वांना माहिती असेल. एक नवीन फॉर्म्युला देखील आहे, तो सर्वांना माहिती असेल. काहीतरी तो 3+5+7 असा काहीतरी फॉर्म्युला होता. तर यावर देखील आपल्याला डिस्कशन करायचं आहे, पण ते आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. सध्या आपला मेन मोटिव्ह असा आहे आजच्या व्हिडिओमधला की ABCIDचे महत्त्व काय आहे, ABCIDमध्ये तुम्हाला जे क्रेडिट पॉईंट मिळतात ते कशाचे तपासायचे, कशाप्रकारे ते पॉईंट मिळतात, कधी मिळतात आणि केव्हा मिळतात आणि कशासाठी मिळतात, हे जे आहे आपल्याला आज मेन डिस्कस करायचं आहे. मी फक्त तुम्हाला इथे फक्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हीच नव्हे, तर इंदिरा गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी फक्त हीच नव्हे किंवा सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी हीच नव्हे किंवा बामू युनिव्हर्सिटी फक्त हीच नव्हे, तर जेवढ्या काही आपल्या भारतामध्ये टॉपच्या युनिव्हर्सिटी असतील किंवा ज्या काही वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी असतील, संपूर्ण संदीप युनिव्हर्सिटी आहे, ठीक आहे, त्यानंतर भारती विद्यापीठ आहे, विविध प्रकारच्या विद्यापीठ वगैरे किंवा मग आपलं जे DY पाटील विद्यापीठ असेल, प्रत्येक विद्यापीठाचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. तर सर्वांना NAPच्या अंतर्गत जे आहे 2020 पासून ABCID हा विद्यार्थ्याला कंपल्सरी करण्यात आला होता. ABCचा अर्थ काय होतो, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, बरोबर. तर सर्व विद्यार्थ्यांना या गोष्टी माहिती असेल. त्यामुळे जे आहे बहुतांश विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी आतापर्यंत माहिती नव्हत्या. प्रत्येक कॉलेजनं, प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे तुमच्या KG1 पासून ते तुमच्या फायनल डिग्री होईपर्यंत सर्वांनाही कंपल्सरी केलेलं आहे. सर्वांना या गोष्टी माहिती असायला पाहिजे. ओके. त्यामुळे यामध्ये तुम्हाला तुमचं काय होईल की तुमचं काही स्किल वगैरे आहे त्याचे कशाप्रकारे डेव्हलप होईल, तुम्ही कुठले कोर्सेस करता, ऑनलाईन काय शिकता किंवा जी काही क्रेडिट ट्रान्सफर सिस्टम आहे ती कशाप्रकारे काम करणार आहे. असं समजा की तुम्हाला एका कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये जायचं असेल तर तुम्हाला पहिले 5-6 डॉक्युमेंट द्यावं लागायचं आहे. आता फक्त तुम्हाला ABCD द्यायचं आहे, बाकी तुमचं काम होऊन जाईल ऑटोमॅटिकली. कारण तुम्ही किती शिकला, काय शिकला, तुमच्या अकॅडमिकमध्ये तुम्ही काय शिकला, संपूर्ण तुमचा रेकॉर्ड जे आहे, तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे असतात त्याच प्रकारचं जे काही रेकॉर्ड आहे तुमच्या त्या क्रेडिट कार्ड म्हणजे थोडक्यात काय तुमचं जे काही ABC कार्ड असेल किंवा ज्याला आपण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणतो, तर त्याच्यामध्ये तुमचं संपूर्ण रेकॉर्ड, त्याच्यामध्ये जे काही तुमचं अकॅडमिक रेकॉर्ड असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला ते बघायला मिळेल. ओके. तर मित्रांनो बघा, आता समोर या ठिकाणी जसं आपण तुम्हाला इग्नूचं उदाहरण दिलं, YCMचं उदाहरण दिलं, ठीक आहे, बामूचं उदाहरण दिलं, ठीक आहे, किंवा SPPU आपली जी पुण्याची युनिव्हर्सिटी आहे त्याचं उदाहरण दिलं. तर जेवढ्या काही तुम्ही ज्या ठिकाणी ॲडमिशन घेत असता, ठीक आहे, PG असेल, UG असेल, PhD असेल, एक्सटर्नल असेल, UG PG जे काय तुमचं सर्टिफिकेशन कोर्सेस वगैरे असेल, हे जे विविध प्रकारचे तुम्ही ज्या ठिकाणी ॲडमिशन घेता, फॉर एक्झाम्पल जसं की तुम्ही बघू शकता आता बामूमध्ये देखील तुम्ही ॲडमिशन वगैरे घेऊ शकता. विविध प्रकारचे जे काही नोटीस वगैरे असतील त्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता बघा, जे बामू युनिव्हर्सिटी आहे त्यांनी देखील बघा NAP 2020च्या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी नोटीस दिली होती की तुम्हाला ABCID बनवणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. त्यासाठी बघा त्यांनी अशा प्रकारचे त्यांनी या ठिकाणी एक वेगळं जे डिपार्टमेंट स्थापन करून त्यांनी अशा प्रकारचे त्यांना नोटीस दिली होती. तुम्ही बघू शकता. जे विद्यार्थी बामूचे असतील त्यांना एक गोष्ट माहिती असेल. फक्त बामूच नाही मित्रांनो, तर आज आपल्याला या विविध प्रकारच्या ज्या युनिव्हर्सिटी आहे त्यावर देखील डिस्कशन करायचं आहे आणि त्यातून तुम्ही जे काही शिकता ते तुम्हाला आता याच्यामध्ये ABCIDमध्ये तुम्ही ते ट्रान्सफर करू शकता. हे आपला याच्यामध्ये आजच्या व्हिडिओचा मेन मोटिव्ह आहे. तर तुम्ही समजा
कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असाल. आता आपण उदाहरण फक्त इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीचंच घेतोय. परंतु तुम्ही ज्या काही युनिव्हर्सिटीमध्ये शिकता, जसं की तुम्हाला मी बामूचं उदाहरण दिलं, इग्नूचं उदाहरण दिलं, ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही विविध प्रकारचे जे काही शिक्षण वगैरे ऑनलाईन घेता, ज्याला आपण डिजिटल एज्युकेशन बोलतो. आता आजकाल प्रत्येकाला जे आहे त्यांनी क्रेडिट सिस्टम लागू केलेली आहे. त्यामुळे तुम्ही जो एखादा का तुम्ही प्रोजेक्ट केला किंवा एखादा का तुम्ही कोर्स केला, त्याला 2, 4, 6 असे क्रेडिट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात. मिनिमम 1 पासून ते तुम्हाला मॅक्सिमम जे आहे ते जवळपास 7 ते 8 पर्यंत तुम्हाला क्रेडिट पॉईंट मिळू शकतात. तर हे कशा प्रकारचे असतात, काय असतात आणि त्याचा ABCDशी काय संबंध, हे आपल्याला या ठिकाणी मेन आपला मोटिव्ह आहे, त्यावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे. ओके. समजा आपण ही एक ऑनलाईन युनिव्हर्सिटी आहे असं तुम्ही एक गृहीत धरा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी महाराष्ट्रातली नंबर 1ची युनिव्हर्सिटी आहे आणि टॉप इंडियाच्या देखील याच्यामध्ये आपल्या युनिव्हर्सिटीचा याच्यामध्ये रँक आहे. बरोबर. त्यामुळे YCMने देखील या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता एक्झामिनेशन टॅबवर जर तुम्ही क्लिक केलं, तुम्हाला बघा जॉइन ABC हे देखील तुम्हाला एक परिपत्रक जारी केलेलं आहे. यावर आपण वारंवार बोलत असतो. तर ABCD कशाप्रकारे बनवायचा, काय बनवायचा हे तुम्हाला या ठिकाणी त्यांनी ऑप्शन दिलेला आहे. नंतर ज्यावेळेस तुम्ही ABCD बनवता त्यावेळेस तो कुठं अपडेट करायचा त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे. बरोबर. तर तुम्ही ज्यावेळेस ABCD बनवता abc.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ज्यावेळेस बनवता त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण गोष्टी त्या फॉलो करायच्या असतात. तर त्या कशाप्रकारे फॉलो करायच्या, काय करायच्या यावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे. त्याआधी बघा तुम्हाला मी एक उदाहरण समजून सांगतो या ठिकाणी. समजा हा तुमचा BA प्रोग्राम आहे आणि हा तुमचा BCom प्रोग्राम आहे. ठीक आहे. आता हे तुमचं BComचं प्रोस्पेक्टस आहे YCMचं. प्रत्येक युनिव्हर्सिटीला प्रत्येक कॉलेजला हे जे आहे हे अशा प्रकारचं प्रोस्पेक्टस असतं, ज्याला आपण माहिती पुस्तिका म्हणतो. समजा आपल्याकडे मित्रांनो BA पदवी शिक्षणक्रमाचं ज्या माहिती पुस्तिका आहे, यामध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो, तुम्हाला थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे. प्रत्येक जी तुमची माहिती पुस्तिका असते त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल की जो शिक्षणक्रम संरचना आहे त्याची, ज्या प्रकारचं स्ट्रक्चर असेल तुमचं, त्यामध्ये बघा प्रथम वर्षाला तुम्हाला 36 रँक मिळतील, द्वितीय वर्षाला तुम्हाला 36 रँक मिळतील, तृतीय वर्षाला तुम्हाला 36 रँक मिळतील. तर रँक म्हणजे काय, थोडक्यात क्रेडिट्स. तर टोटल क्रेडिट जे आहेत ते BAला ते आहेत 108 आणि सेम तुम्हाला अशाच प्रकारचं जे आहे जे तुमच्याकडे BCom असेल. बरोबर. आता समजा हे BComचं शिक्षणक्रम माहिती पुस्तिका आहे. तर तुम्ही BComला जरी गेले, मराठी मीडियम असेल किंवा इंग्लिश मीडियम असेल, तुम्ही यामध्ये जरी आले तरी तुम्हाला प्रथम वर्षाला तुम्हाला 36 रँक आहेत, द्वितीय वर्षाला तुम्हाला 36 रँक आहेत, तृतीय वर्षाला तुम्हाला 36 रँक आहेत. बरोबर. टोटल झाले तुमचे 108. टोटल तुमचे 108 रँक या ठिकाणी तुम्हाला जे आहेत ते बघायला मिळतात. ठीक आहे. याला आपण म्हणतो क्रेडिट पॉईंट. बरोबर. आता बघा या ठिकाणी जे आहे तुमचं, समजा हे BA असेल किंवा BCom असेल, जेव्हा तुमचं पूर्ण होतं तेव्हा तुम्ही जो ABCD बनवता, तो ABCD तुम्ही ज्यावेळेस तुमच्या युनिव्हर्सिटीला पाठवता तुमच्या कॉलेजमार्फत, तेव्हा त्याचे जे काही क्रेडिट पॉईंट असतील किंवा जे काही गुणांक असतील ते तुमच्या क्रेडिट पॉईंटमध्ये तुम्हाला ते क्रेडिट केले जातात. तर ते कशाप्रकारे तपासायचे आता तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. आपल्याकडे 2-3 विद्यार्थी होते मागच्या वर्षी पासआउट झालेले. ठीक आहे. आता बघा युनिव्हर्सिटी कोणतीही असेल, जसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, युनिव्हर्सिटी कोणतीही असेल, बामू असेल, SPPU असेल, पुणे असेल, मुंबई असेल, ठीक आहे, किंवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी असेल किंवा इग्नू असेल, कुठली युनिव्हर्सिटी असेल, तर प्रत्येकांना सगळ्यांना एकच निर्देशक दिलेला आहे. बरोबर. त्यामुळे तुम्हाला ABCD बनवणं खूप बंधनकारक आहे. त्याचे खूप फायदे होणार आहेत. तर त्याचे फायदे काय आहेत यावर आपण प्रॉपर एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. सध्या फक्त तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. हे तुमच्या डोक्यामध्ये ठेवा आणि बाकीच्या गोष्टी पूर्ण करा. तर यासाठी बघा तुम्हाला जसं की YCMच्या साईटवर तुम्हाला दिलेलं आहे www.abcid.government.in ह्या वेबसाईटवर मित्रांनो तुम्हाला जायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी आले, बघा ही आहे ABCची ऑफिशियल वेबसाईट. तुम्ही या ठिकाणी बघू शकता अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स. ठीक आहे. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स एनेबलिंग स्टुडंट्स मोबिलिटी अक्रॉस हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस येता तुम्हाला या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत. तर ABC जो आहे तो UDIAC सोबत जे आहे ते, आणि तो सेम तुमचा जो आहे डिजिलॉकरला देखील कनेक्ट केलेला आहे. तुम्हाला माहिती असेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे आहे ABCD जो आहे तो डिजिलॉकरवरून बनवलेला होता. बरोबर. या ठिकाणी तुम्ही 3 प्रकारे करू शकता. तुमची शाळा करू शकते. ठीक आहे. तुम्ही स्वतः करू शकता किंवा तुम्ही तुमचे पॅरेंट्स वगैरे देखील या ठिकाणी करू शकता. ओके. तर बघा तिथं माय अकाउंटचं ऑप्शन आहे तुम्हाला दिलेलं. या स्टुडंट IDवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर आपण या स्टुडंटवरती क्लिक केलं. इथं मोबाईल नंबर, युजर नेम, ऑदरचं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे. बेस्ट वे आहे, तुम्हाला काहीच करायचं नाही. मला माहिती तुम्हाला तुमचा ID पासवर्ड माहिती नसेल. तुमचा आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल आणि तुम्ही जो ABCD ID तुम्हाला बनवला असेल तो तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आता तुम्ही म्हणता सर या ठिकाणी पिन कोणता टाकायचा, OTP आला का? नाही. तर हा पिन वेगळा आहे. तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथं बघा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे पिनलेस ऑथेंटिकेशन. या पिनलेसवर क्लिक करायचं आहे आणि आय कन्सेंटवर क्लिक करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. समजा तुम्ही आता तुमचा मोबाईल नंबर टाकला, तुम्हाला साइन इन या नंबर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही साईनवर क्लिक केलं की तुमचा जो आधारला मोबाईल नंबर लिंक असेल, जसं फॉर एक्झाम्पल हा तुमचा आधारला नंबर लिंक असेल, त्यावर तुमचा OTP येईल, सोबत तुमच्या मेल आयडीवर देखील तुमचा OTP येईल. तो OTP तुम्हाला टाकायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी OTPचा ऑप्शन येईल. तो OTP टाकायचा आहे, खाली सबमिट करायचा आहे. नंतर बघा तुमच्यासमोर एक कन्सेंट एक्सपायरी तुम्हाला या ठिकाणी शो होईल. तर ही जे कन्सेंट एक्सपायरी आहे याचा अर्थ असा होतो की तुम्ही डिजिलॉकरला ॲक्सेस देत आहेत ABC IDचा. ठीक आहे. त्या संदर्भात आहे, काही कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एखादा ॲप इन्स्टॉल करता, अलाव करता न वाचता,
तसं या प्रकारचा एक प्रकार आहे, पण हे सगळ्यांना माहिती असेल. कन्सिडरवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नंतर तुमच्या समोर जे आहे मित्रांनो, अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झाला, की बघा तुम्ही मित्रांनो या ठिकाणी तुम्ही म्हणता की सर हे तुम्ही काय दाखवताय? तर हा एक आपले जे विद्यार्थी आहेत, तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी तिन्ही विद्यार्थ्यांचे जे आहे या ठिकाणी ABCID बनवलेले आहेत. ठीक आहे. तर त्याचं मी लॉगिन केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे BA पास आउट विद्यार्थ्याचं आहे, हे BCom पास आउट विद्यार्थ्याचं आहे, हे BA BCom जे फ्रेशर विद्यार्थी आहेत त्यांसाठी आहे. तर याचं तुम्हाला मी याच्यामध्ये अर्थ समजून सांगणार आहे. याचं महत्त्व देखील तुम्हाला या ठिकाणी मी समजून सांगणार आहे, की इथं 204 का आहेत? ठीक आहे. इथे 270 का आहेत? आणि या ठिकाणी 00 का आहे? ठीक आहे. हे तुम्हाला संपूर्ण मी या ठिकाणी आता समजून सांगणार आहे. बरोबर? आता बघा मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. जसं की तुम्हाला प्रत्येक तुमच्या कॉलेजकडनं देखील तुम्हाला नोटीस वगैरे आलेली असेल. प्रत्येक तुमच्या स्टडी सेंटरनं किंवा तुमच्या रेग्युलर कॉलेज असेल किंवा तुमची एखादी युनिव्हर्सिटी वगैरे असेल, तर त्या सर्वांनी तुम्हाला या ठिकाणी या संदर्भात अपडेट दिलेली आहे, की कृपया ABCID बनवा. त्याची एक झेरॉक्स प्रत असेल किंवा त्याचा जो काही नंबर असेल तो आमच्याकडे तुम्ही आम्हाला पाठवून द्यायचा आहे. तर ABCID कशा प्रकारचा असतो सर्वांना माहिती असेल. नसेल माहिती तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. ABCID तुमचा सेम तुमच्या आधार कार्ड सारखा असतो. जसा तुमचा आधार नंबर असतो, जसं तुमचा त्यावरती फोटो असतो, त्या प्रकारचा तुमचा यावर देखील फोटो असतो. तुमच्या आधार नंबरसारखा या ठिकाणी तुम्हाला ABCIDचा एक युनिक नंबर असतो. वन नेशन वन स्टुडंट ही जी काही पॉलिसी असेल सध्या न्यू एज्युकेशन पॉलिसीची, या अंतर्गत तुमच्याकडे आधार नंबरसारखा तुमच्याकडे एक ABCID देखील असणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी जमा केला असेल त्यांचं अभिनंदन. कृपया सर्वांनी जमा करा. ठीक आहे. यामध्ये कोणाचं नुकसान होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. तर हा समजा एक XYZ स्टुडंट असेल. ठीक आहे. आयडेंटिटी आपण या ठिकाणी लपवलेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारचा तुमचा अपर ID असतो, ज्याला आपण ABCID म्हणतो. तुमचं या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव असते. या ठिकाणी देखील तुमचं नाव असते. हा तुमचा 2 ठिकाणी तुमचा सेम फोटो असतो. बरोबर? तर मित्रांनो, ABCIDचे अजून काय काय फायदे आहेत यावर आपण जे आहे या ठिकाणी बघणार आहे. पण त्याआधी बघा तुम्हाला या ठिकाणी मला एक अपडेट द्यायची आहे महत्त्वाची, म्हणजे क्रेडिट पॉईंट्स 204 आणि क्रेडिट्स आहेत तुमच्या या ठिकाणी 36. ठीक आहे. तर हा काय भानगड आहे? तर जे तुमचे क्रेडिट पॉईंट असतील, जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं की BAला तुमचे 108 आहेत आणि BComला देखील तुमचे 108 पॉईंट आहेत. बरोबर? तर जे 108 पॉईंट आहेत, आता बघा या ठिकाणी जे आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर हा जो विद्यार्थी आहे, ठीक आहे, विद्यार्थी आहे का विद्यार्थिनी आहे, जे काय असेल ते XYZ, याने BA विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन 2000 पॅटर्न FYBA. तर हा आपल्या YCMचा विद्यार्थी होता BA. याचा मागच्या वर्षी म्हणजे 2024ला याचा BA पूर्ण झालेला आहे आणि ह्या विद्यार्थ्याला जे आहे टोटल 204 क्रेडिट पॉईंट शो करत आहेत. तर ॲक्च्युली इथे 108 शो करायला पाहिजे होते, पण 204 दाखवते. तर 204 का दाखवते? कारण हा विद्यार्थी सध्या MA करत आहे. त्यामुळे त्याचे सेमिस्टर 1चे किंवा त्याने अजून काही एखादा कोर्स वगैरे केला असेल किंवा एखादं सर्टिफिकेशन केलं असेल, ठीक आहे, जे काय असेल, अशा प्रकारचे विविध पॉईंट्स यामध्ये ऑटोमॅटिकली ते क्रेडिट झालेले आहेत. तर 108 पॉईंट कुठले आहेत? ते BAचे आहेत. बरोबर? बाकीचे जे काही कोर्स असतील ते MA सेमिस्टर 1चे असतील किंवा इतर त्याने काही कोर्सेस वगैरे केले असतील, स्वयंवरती केले असेल. तर स्वयं पोर्टल देखील खूप फेमस आहे, सर्वांना माहिती असेल. ऑनलाईन फ्रीमध्ये तुम्ही विविध प्रकारचे या ठिकाणी तुम्ही कोर्सेस वगैरे करू शकता. ठीक आहे. सर्टिफिकेशन वगैरे तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. त्याचे तुम्हाला क्रेडिट पॉईंट्स वगैरे देखील डिजी लॉकरमध्ये तुम्हाला अशा प्रकारे ABCIDमध्ये तुमचे ते क्रेडिट होतील. ठीक आहे. अशा प्रकारचं हे 204 पॉईंटचं आहे. ठीक आहे. नंतर जर आपण समोर विचार केला मित्रांनो, तर स्टुडंट प्रोफाईल बघा आपल्या प्रकारे या ठिकाणी बघू शकता. सेम अशाच प्रकारचा आहे बघा. इथे देखील मी फोटो वगैरे चेंज केलेला आहे, कारण ते मी त्या विद्यार्थ्याची तुम्हाला आयडेंटिटी या ठिकाणी नाही दाखवू शकत. तर इथे बघा त्याला 270 पॉईंट दाखवतात. इथे किती आहे? 204. इथे किती आहे? 270. तर इथे बघा त्याने BCom केलं होतं. 2024चा हा पासआउट विद्यार्थी आहे. तो सध्या समजा फॉर एक्झाम्पल MBA MCom काहीतरी करत असेल, तर त्याला त्याचे देखील या ठिकाणी पॉईंट जे आहेत ते जमा झालेले आहेत. ठीक आहे. आणि जे क्रेडिट्स आहेत ते 36 आहेत. हे बाय डिफॉल्ट ज्या फॅकल्टीमध्ये तुम्ही पूर्ण प्रकारे पासआउट झालेला, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही BA किंवा BCom पासआउट झालेले आहेत. बरोबर? BCom पासआउट झालेले आहेत, याचा अर्थ तुम्हाला 36 क्रेडिट मिळाले. ठीक आहे. सोबत तुम्हाला बघा तुम्ही BA पासआउट झाले म्हणून तुम्हाला 36 क्रेडिट मिळाले. ठीक आहे. तर हे ज्यावेळेस तुम्ही फुल डिग्री पासआउट होता किंवा फुल कोर्स पासआउट होता, तेव्हा तुम्हाला त्याच्या या ठिकाणी क्रेडिट वगैरे बघायला मिळतात. पण जे क्रेडिट पॉईंट आहेत ते प्रत्येक सेमिस्टरला असतात, प्रत्येक कोर्सला असतात, प्रत्येक सर्टिफिकेशनला असतात. त्यामुळे ते विविध प्रकारचे ॲड होतात. सो फॉर एक्झाम्पल 10, 15, 17, 20, 108 जसं तुम्हाला मी सांगितलं BA प्रोग्रामचे. तर अशा प्रकारचे विविध पॉईंट्स या ठिकाणी ॲड होतात. जसं की समजा BAला किती पॉईंट होते? आपल्याकडे 108 होते. बरोबर? पण तुम्ही जर का समजा एखादा कोर्स केला असेल छोटा मोठा, त्याला समजा 4 पॉईंट असेल किंवा 10 पॉईंट असतील किंवा 8 पॉईंट असतील, तर ते ऑटोमॅटिकली यामध्ये क्रेडिट पॉईंट जे आहेत त्या ठिकाणी ते क्रेडिट होत चालतात. बरोबर? बघा जे विद्यार्थी BA पासआउट आहे त्याला 204 दिसतील. ठीक आहे. नंतर बघा या ठिकाणी जो विद्यार्थी BCom पासआउट आहे त्याला इथं 270 दिसतील. तुमचं जर का तुम्ही चेक केलं मित्रांनो अशा प्रकारचं, ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे काय म्हणतो आपण त्याला 108 शो होतील BA आणि BComसाठी. बरोबर? आता हे प्रत्येक युनिव्हर्सिटीला देखील व्हॅलिड आहे. काही ठिकाणी तुमचं प्लस मायनस असू शकतं. समजा बांबूचे तुम्हाला 108च्या ऐवजी 110 मिळू शकतात किंवा इग्नूला तुम्हाला 108 ऐवजी तुम्हाला 100 मिळू शकतात किंवा मुंबई युनिव्हर्सिटीला तुम्हाला 108 ऐवजी कदाचित 110 असू शकतात किंवा तुमचा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला कदाचित 108 पैकी 120 पण असू शकतात. तर अशा प्रकारचे विविध ते ठरलेले प्रोग्राम कोड असतात. तुम्ही जे काही शिकशाल त्या प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे ते बघायला मिळतात. ओके. आता बघा, तर स्टुडंट इथं जर का तुम्ही बघितलं
अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट सेम बघा याच प्रकारचा हा आयडी आहे एका विद्यार्थ्याचा, पण हा विद्यार्थी फ्रेशर आहे. फ्रेशर म्हणजे काय थोडक्यात त्याने यावर्षी BAला किंवा BComला किंवा फर्स्ट टाईम ॲडमिशन घेतलं असेल, त्यासाठी हा त्याला दिसत आहे. त्याने पूर्णपणे विविध प्रकारचा प्रोसेस फॉलो करून अपार आयडी किंवा ABCID बनवलेला आहे. परंतु जे क्रेडिट पॉईंट आहेत, ते क्रेडिट पॉईंट त्याला या ठिकाणी 0-0 दाखवत आहेत. कारण 0-0 का दाखवत आहेत? कारण तो अपेअरिंग आहे. जर तुम्हाला या ठिकाणी 0-0 दाखवलं तर काळजी करायचं नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा ज्यावेळेस प्रोग्राम पूर्ण होईल, अशा प्रकारे ज्यावेळेस तुमचा प्रोग्राम तुम्हाला पूर्ण दाखवेल, त्या प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी क्रेडिट पॉईंट वगैरे ते शो होतील. ठीक आहे. अशा प्रकारे समजा तुम्ही BA किंवा BCom पूर्ण केलं, तुमचे 108 पॉईंट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. ठीक आहे. सेम या प्रकारचे. तर जे विद्यार्थी यावर्षी लास्ट इयरला असतील, ते तुम्ही ज्यावेळेस पास आउट होसाल, त्यावेळेस तुमचे या ठिकाणी पॉईंट्स वगैरे जे आहेत ते 108 तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचं हे सर्वात जास्त आत्तापर्यंत विद्यार्थी जर का आपण बघितलं, तर आपल्या ओपन युनिव्हर्सिटी जी आहे, यशवंत चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी, ह्या युनिव्हर्सिटीमध्ये आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि बहुतांश हा आकडा आपल्या युनिव्हर्सिटीचा सर्वात मोठा आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्रोसेस फॉलो करायची आहे, जे की मी तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रोसेस कशा प्रकारे फॉलो करायची आहे. ठीक आहे. ABCID सर्वांना बनवणं कंपल्सरी आहे मित्रांनो, त्यामुळे याला लाईटली घेऊ नका. आता बघा मित्रांनो, यामध्ये जसं तुम्हाला मी अगोदर डिस्कस केलं होतं की ABCID बद्दल, बरोबर? तर जे ABCID आहे याचं महत्त्व तुम्हाला मी आतापर्यंत पटवून दिलेलं आहे. तर हे तुम्हाला ABCID केव्हा लागणार आहे? हे प्रत्येकाला आहे. वन नेशन वन कार्ड आहे, बरोबर? म्हणजे वन नेशन वन स्टुडंट वन कार्ड. तर अशा प्रकारचं ही जी पॉलिसी आहे, NEP पॉलिसी, ह्या अंतर्गत तुम्हाला ह्या गोष्टी या ठिकाणी फॉलो करायच्या आहेत, बरोबर? तर याचा अर्थ काय? तरच तुम्हाला जे आहे तुमचे पॉईंट्स वगैरे मिळतील, ते या ठिकाणी मिळतील. तर याचा फायदा काय असणार आहे? जसं मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर जसं मी तुम्हाला आता सांगितलं की ABCIDचं महत्त्व, तर तुम्ही जे काही ऑनलाईन प्रोग्राम करू शकता, जसं की तुम्हाला मी आता एक उदाहरण दिलेलं आहे, तर तुम्ही जे काही ऑनलाईन शिकता, त्याचे जे काही क्रेडिट पॉईंट वगैरे असतील, इथून पुढे फ्युचरमध्ये ते संपूर्ण तुमचा जो काही तुमचा ABCID असेल, त्या ABCIDमध्ये ते पॉईंट जे आहे त्या ठिकाणी तुमचे ते ऑटोमॅटिकली क्रेडिट होतील. ठीक आहे. तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुम्ही ज्या ठिकाणी ज्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ज्यावेळेस एखादा कोर्स वगैरे करता, तर त्यांना तुमचा ABCID द्यायचा आहे. 2, 3, 4 तुमचे जे काही क्रेडिट पॉईंट वगैरे असतील, ते तुमचे ऑटोमॅटिकली तुमच्या जे क्रेडिट पॉईंट आहे, जे तुमचा ABCID आहे, त्यामध्ये ते ऑटोमॅटिकली प्रोग्राम वाईज तुमचे ते क्रेडिट होते. जसं की समजा BAचं झालं किंवा या ठिकाणी BComचं झालं. ठीक आहे. तुम्ही जे फ्रेशर वगैरे असाल, तर तुमच्या अशा प्रकारे तुमचे ते पॉईंट वगैरे या ठिकाणी बघायला मिळतात. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. बाकी तुमचा पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला जो आहे अजून एक ABCIDवरती व्हिडिओ मिळणार आहे. लवकरच त्यावरती व्हिडिओ येणार आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कोणाला काही समस्या वगैरे असेल, तर कृपया आपण जे आहे आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करू शकता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.